समर्थ महाराज की संध्या, हे तुझं काय चाललंय? त्यात काय झालं? अगं जग 21व्या शतकाकडे कूच करत चाललंय आणि तू हे देव धर्म स्वामी हे सगळं काय चाललंय? अगं ज्योती, तुला आपलं लहानपण आठवतंय? आपण एकत्र खेळलो, वाढलो, शाळेत गेलो. तू डॉक्टर झालीस आणि मी लग्न करून गृहिणी झाले. माझं सासर स्वामी भक्त आहे आणि म्हणून मी देखील स्वामी भक्त झाले. पण खरं सांगू, स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने आज मी संपूर्ण सुखात आहे. अगं मला सांग, प्रत्येक माणसाला सुख दुःख असतात, त्याचा आणि स्वामींचा काय संबंध? हे बघ, तुला स्वामींबद्दल काही माहिती नसेल तर बोलू नकोस. तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल, पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या आईला लवकर बरं वाटावं. अगं हे स्वामी सुद्धा सामान्य माणूसच ना, मग त्यांची गणना देवांमध्ये कशाला? आणि मला सांग, विभूतीनेच माणसं बरी झाली असती, मग डॉक्टरांचा काय उपयोग? अगं तुला स्वामींबद्दल कल्पना नाही म्हणून तू असं बोलतेस. तुला अनुभव आला की तुला कळेल. मी सुद्धा तुझ्यासारखी नास्तिकच होते, पण लग्नानंतर स्वामींची भक्ती करायला लागल्यापासून मला चांगले अनुभव यायला लागले. अगं या स्वामींवरच्या भक्तीमुळेच माझ्या मागचा डॉक्टरांचा ससेमिरा कायमचा संपला. बरं बाई, पुरे झालं तुझं स्वामी पुराण. टॅक्सीचं मीटर वाढत चाललंय आणि आपल्याला आईचे रिपोर्ट घ्यायला डॉक्टरकडे जायचंय. चल. ज्योती, तू रिपोर्ट्स वाचलेस, एक्सरे सुद्धा पाहिलेस. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझ्या आईच्या स्वरयंत्राला विचित्र क्रॅक गेलाय आणि त्यामुळे ती कधीच बोलू शकणार नाही. डॉक्टर? येस, मी खरं तेच सांगतोय. सर, एक रिक्वेस्ट करू? येस. आपण आईचं ऑपरेशन करून पाहिलं तर? नो चान्स. ऑपरेशन करून काहीही फायदा होणार नाही. हे आता आपल्या हातात राहिलेलं नाही. जे घडतंय ते सगळं ईश्वरी इच्छेने. या तू काय मी काय काहीही करू शकत नाही. ज्योती, ज्योती, तू आता परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि आपल्या आईची सेवा कर. हे बघ, तुला स्वामींबद्दल काही माहित नसेल तर बोलू नकोस. तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल, पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या आईला लवकर बरं वाटावं. मीना, आई जेवली? हो मॅडम. हे घे, केमिस्टकडे जाऊन आईची औषधं घेऊन ये. चल. आई, हे बघ, मी तुझ्यासाठी स्वामींचा प्रसाद आणलाय. अगं तू नक्की बरी होणार, खरंच. संध्या, तू आईकडे बस. हो, मी आपल्यासाठी चहा करते. आई, तुम्हाला लवकर बरं वाटेल. तुम्ही अशा दुःखी होऊ नका.
हॅलो. हॅलो, मी अविनाश देशपांडे. कोण? अविनाश, कसा आहेस तू? कोण? संध्या. मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी मजेत आहे. अच्छा, ज्योती आहे का तिकडे? आहे ना. थांबा, तिला फोन देते. ज्योती, फोन आहे अवीचा तुला. आले आले. हॅलो. हा बोल. आईची रिपोर्ट आली का? हो, मी आता तिथूनच आले. काय म्हणताय डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की सगळेच रिपोर्ट ओके आहेत. आई आई 7-8 दिवसातच बोलायला लागेल. काळजी करण्यासारखं काही नाहीये. तू खरं सांगतेस? अरे हो रे, मी खरंच सांगतेय. आपण उद्या भेटूया. मी फोन ठेवते. हॅलो हॅलो, एक मिनिट. हे बघ, तुझ्या बोलण्यात किती गडबड दिसते. मी आता तिकडे येतो. नको नको, आता येऊ नको. आपण उद्या भेटूया ना. मी फोन ठेवते. हा, बाय. नक्कीच काय ते गडबड दिसते. अरे अरे अरे, सावकाश सावकाश. पुरे पुरे, इथे इथे. पोचलो एकदाच. चला, चल 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 चल, लवकर चल, आटप लवकर. ना तर आतमध्ये बशी स्वामींचा जप करीत. अवी, मस्करी पुरे. हा, नाही, आठवण करून दिलेली बरी. अरे तुला सांगितलं होतं ना मी लवकर येईन म्हणून. ओके बाबा, ये लवकर या. स्वामी, मला क्षमा करा. मी चुकून काही बोलले असेल तर मला माफ करा. मला माझ्या आईशिवाय या जगात कोणीही नाही. तुमच्या मायेचं पांघरून आम्हा दोघी मायलेकींवर टाका. तिला लवकर बरी करा. मी स्वतः डॉक्टर असून हतबल झाले. माझ्या अपराधांची शिक्षा मला द्या, पण माझ्या आईला लवकर बरी करा. मुली, अशी दुःखी होऊ नकोस. स्वामींवर विश्वास ठेव. तुझ्या इच्छा जरूर पूर्ण करतील. खरंच का हो काका? होय मुली, स्वामींवर विश्वास ठेव. हा घे प्रसाद. तुझ्या इच्छा पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुम्ही भेटला नाहीत म्हणून आम्हाला तुम्हाला भेटायला इथे यावं लागलं. आम्ही तुम्हाला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलाय. तुमच्या अशा बिल्डिंग कोसळायला लागल्यावर आम्ही उत्तर काय द्यायची लोकांना? नाही. चला हो. चला 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 चला. नाही काही बघा. ऐकायचं नाही. अवी, असा किती दिवस विचार करत बसणार आहेस? माझा ऐक, स्वतःला कामात बिझी ठेव. मी काय करू ज्योती, तूच मला सांग. अगं, ही बिल्डिंग कोसळल्यापासून आजपर्यंत माझी सगळी कामे बिघडत चालली. आताची माणसं मला सांगून गेली की माझे 2 कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाले. 2 कॉन्ट्रॅक्ट. मला हे कळत नाही नेमकं माझ्याच मागे दुर्दैव का लागलाय. अवी, एक सांगू? सांग. रागवणार नाहीस ना? नाही. तू माझ्यावर एकदा स्वामींच्या मठात चल. मी तुला सांगते, स्वामींच्या कृपेने तुझ्या सगळ्या चिंता दूर होतील. ज्योती, जरा प्लीज गप्प राहशील अरे का? तू माझ्यावर स्वामींच्या मठात चल तर खरं. स्वामी अरे बघ स्वामी तुला- स्वामी काय लावलं का सारखं स्वामी स्वामी? स्वामींचा वेळ लागलाय तुला. असल्या लोकांची नावं माझ्या समोर घेत जाऊ नको. अरे पण माझं ऐक तर खरं. मला काही ऐकायचं नाहीये. अच्छा, आई कशी आहे? बरी आहे. तुझ्याविषयी सारखी काळजी करत असते. तिला सांग काळजी करू नको, मी ठीक आहे. हा, आता कामाच्या व्यापात आहे म्हणून येऊन जाईन म्हणून सांग. हा? हम्म. हॅलो. हॅलो, पण अविनाश देशपांडे का? हा, मीच बोलतोय. मी जयश्री बोलतेय. ज्योतीच्याही बाथरूम मध्ये घसरून पडलीये. तिच्या डोक्याला मार लागलेला आहे. व्हॉट? ज्योती आहे ना तुमच्या बरोबर? हो, माझ्याच बरोबर आहे. प्लीज तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. हो, निघालोच आम्ही. चल. काय झालं? आई हॉस्पिटलमध्ये. तू चल बघू आधी. अरे पण सांग तर खरं. आई बाथरूम मध्ये पडली. काय? डोक्याला मार लागला तिच्या. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तू रडू नको. तू चल बघू आधी. चल लवकर चल. आई काय झालं ग? ए ज्योती, हळू. हे बघ, तिची ट्रीटमेंट चालू आहे. मी स्वतः प्रयत्न करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. पण अवी, डॉक्टर जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही. आता डोक्याला थोडासा मार लागलाय. सर खरंच सांगता ना? खरंच काळजी करण्यासारखं काही नाही ना? ज्योती,
ज्योती माझ्यावर विश्वास ठेव. आता थोड्याच वेळात ते शुद्धीवर येईल. तुम्ही बसा, मी राऊंडवर जाऊन येतो. सिस्टर, ज्योती, डोंट वरी. अगं डॉक्टर काय बोलले ते ऐकलंस ना? बस इथे आई जवळ बस. स्वामी समर्थ महाराज, तुम्ही जर खरे असाल ना तर माझ्या आईला लवकर बरं कराल. ज्योती, हा काय वेडेपणा आहे? अवी, अवी तुला माहिती नाही रे. आज सांगते. मी त्या दिवशी स्वामी समर्थांच्या मठात गेले होते. मी तिथे नवस केला होता. माझी आई जर बोलायला लागली ना तर मी तिला घेऊन अक्कलकोटला येईन गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तेव्हापासून मी तिला रोज विभूती खायला देते. अरे विभूती खायला लागल्यापासून ना तिच्यात एक नवीन उत्साह निर्माण झाला होता. ती स्वतः उठून स्वतःची कामं करायला लागली होती. पण आज अचानक आई, आई मी ज्योती, मी तुझ्या जवळ आहे ग. काही काळजी करू नको. आई कशात तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला? आई, ज्योती, आई तू तू रडतेस? नाही ग. आम्ही पाहिलंच तर मी तुला सांगत होते ना माझी आई नक्की बोलायला लागणार. माझा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. हे सगळं फक्त स्वामींमुळेच झालंय. माझ्या आत्मविश्वासाने. ए ज्योती, प्लीज जरा आईला आराम करू दे. आई तुम्ही आराम करा, झोपा. आई, आई आई मी स्वामींकडे मागून घेतलं होतं. तू बोलायला लागलीस ना की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटला जाऊया. अवी, तू येशील ना आमच्या बरोबर? मला वाटतं मला उशीर होतोय. साईटवर गेलं पाहिजे. नाही, कामगारांच्या पगाराचा दिवस आहे ना, म्हणून मी येतो. ज्योती तुम्हाला फोन कर. आई तुम्ही आराम करा, रिलॅक्स. अवी, अवी, हा? अरे काका, तुम्ही केव्हा आला? आताच. अरे पण तू कुठला विचारत आहेस? काय सांगू काका तुम्हाला? तुमच्यापासून काही लपलंय का? पाहताना काय चाललंय ते? त्यात रात्रीची ते स्वप्न. अहो धड झोपही येत नाही. माझं मलाच कळत नाही काय चाललंय ते. तू एक काम कर, 3-4 दिवसासाठी बाहेरगावी जा ना. इकडच्या कामाची काळजी करू नकोस, ते मी सांभाळून घेईन. काका तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मी जाऊ कुठे? तेही एकटा? अरे एकटा कशाला, कोणा मित्राला बरोबर घेऊन जा. काका ज्योती मला सांगत होती अक्कलकोटला चल म्हणून, पण मला कळलं तू नाही म्हणाला असशील, कारण देवाच्या ठिकाणी म्हणजे. नाही तसं नाही काका. ती तिथे तिच्या आईचा नवस फेडण्यासाठी जाणार. म्हणजे दोघी देवळातून बाहेर पडणं मुश्किल. म्हणजे मलाही त्या दोघींबरोबर राहावं लागणार. अरे तू तिथं तुझा कॅमेरा घेऊन जा,
त्या दोघी देवाचं दर्शन घेईपर्यंत त्या कॅमेऱ्यातून फोटो काढ. आणि ती तुझीच माणसं असल्यामुळे इकडच्या कामाची काळजी करू नकोस. ठीक आहे काका, तुम्ही म्हणता तसंच करूया. आत्ता ज्योतीला फोन लावतो. हॅलो, हा ज्योती, मी अवी बोलतोय. अच्छा, फोन यासाठी केला होता की मी अक्कलकोटला येतोय. चल लवकर. येते. हो येते. हं. जयू, अगं येते का? घराकडे लक्ष ठेव बरं का. हो, काळजी करू नका. दर्शनाला जाऊन या. हो, हो. आणि येताना समर्थांचा प्रसाद आणा बरं हो, का. अगदी नक्की. विसरू नका हा. अगदी विसरणार नाही, काही काळजी करू नकोस. बरं झालं अभि तू आलास म्हणून. अरे तेवढी सोबत. आई आता जास्त बोलू नकोस हा, मग तुला त्रास होईल. बोलू दे ग, बोलू दे. इतके दिवस बोलत नव्हती तेव्हा म्हणायची बोलू दे माझी आई, बोलू दे. आता बोलते तर. तसं नाही रे, आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलो ना की आई पूर्वीप्रमाणे नक्की बरी होणार, यात माझी अजिबात शंका नाही. बरोबर आहे. हो, हा बोलले बोलला आई, तोपर्यंत तुम्ही बोलत राहा. अरे पुढे आता निघायचं ना. असाच आहे. चल आता. चला येतो. बरं, अच्छा. स्वामी जपून समर्थ. जा. येते ग. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे अभि चल ना, तू का थांबलायस? नाही, तुम्ही घ्या दर्शन, मी आहे इथेच. अगं राहू दे ग, चल तुला या इथे. या. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वामी भक्त हो, गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी आज श्री स्वामी समर्थांच्या गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. तरी शांत चित्ताने या पारायणाचं श्रवण करायचंय. तत्पूर्वी स्वामी समर्थांच्या नामाचं स्मरण आपल्याला करायचंय. सर्वांनी टाळ्या वाजवून गजर सुरू करा. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्तजन हो, कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली. ते पाहून उद्धव भयभीत झाला. घाबरत घाबरत तो झाडावरून खाली आला. वारुळाजवळ जाऊन पाहतो तर काय, एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता. उद्धवाच्या हातून पडलेल्या कुऱ्हाडीने त्या दिव्य तेजपुंज पुरुषाच्या मांडीस जखम झाली होती. त्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. उद्धवाने जवळच असलेल्या औषधी झाडपाल्याने जखमेवर उपचार केले. भयभीत झालेल्या उद्धवास
त्या दिव्य पुरुषाने आशीर्वाद दिला व म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तो दिव्य पुरुष आपल्या भ्रमणाकरिता पुढे निघाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा हा झाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा हा झाला. कर्दळीच्या वनातून वारुळाच्या रणातून एक दिव्य प्रकाश निघाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. काली मातेच्या दर्शना कलकत्ता, बंगाल हा चरण स्पर्शे मंगल हो झाला. काली मातेच्या दर्शना कलकत्ता, बंगाल हा चरण स्पर्शे मंगल हो झाला. महाकालीला पाहून भक्तिभावाने नाऊन सर्व पाप विनाशक झाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. काशी मध्ये चालत आला, पाय पीक झाले. गंगा संगमी जाऊन वस्ती त्यानं केली. काशी मध्ये चालत आला, पाय पीक झाले. गंगा संगमी जाऊन वस्ती त्यानं केली. ओंजळीत पाणी घेता अमृताचा स्पर्श होता, काशीचाही स्वर्ग ऐसा झाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. त्र्यंबकेश्वराला आला, आला काशी सोडूने. महादेवाच्या दर्शना उभा हात जोडूने. त्र्यंबकेश्वराला आला, आला काशी सोडूने. महादेवाच्या दर्शना उभा हात जोडूने. कीर्तनात रंगुनिया, भक्तामध्ये तंगुनिया, तिथे महाप्रसाद मागिला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला.
आग्रहानं नेते आपुल्या घरी वाटेचा हा वाट सरू आला सोलापुरी गावकरी आग्रहानं नेते आपुल्या घरी काय त्याच्या आले मना चुकवून साऱ्या जना अकस्मात तो बाराव केला उद्धवाने उद्धार हो केला माणसाचा पुण्यात्मा झाला उद्धवाने उद्धार हो केला माणसाचा पुण्यात्मा झाला दीर्घकाळ फिरून या अक्कलकोटी आला खंडोबाच्या मंदिरी बैसला उद्धवाने उद्धार हो केला माणसाचा पुण्यात्मा झाला उद्धवाने उद्धार हो केला माणसाचा पुण्यात्मा झाला अल्लाह कसम तू तो सबकी मजाक करता है। अरे यार मजाक ही अपना धर्म है करम है यार। अम्मा यार अरे वो देखो नंगा फकीर बैठा है, चलो उसकी भी मजाक करते हैं। अरे जाने दो यार, कोई अल्लाह का फरिश्ता होगा। अरे इस नाचीज अजीज की दरबार में सब एक है, साधु हो या फकीर हो, बीवी हो या बाबा हो। चलो। अरे अरे नहीं नहीं यार, गरीब है बेचारा, 2-4 दिन से बैठा है उधर। अरे अभी भाग जाएगा, चलो चलो, जाके अरे, बैठो। क्या अरे, बातें सुन रहे हो तुम लोग? सुनो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। वो ठीक है। अस्सलाम वालेकुम फकीर बाबा। अरे यार ये तो बोलता ही नहीं। हाँ। कुछ सुनता भी नहीं। हाँ। अरे इसके साथ क्या मजाक करोगे यार। देखूं तो बाबा चिलिम पियोगे? ओ फकीर बाबा चिलिम पीते हो? हाँ चिलिम हाँ। पीऊंगा पीऊंगा क्यों नहीं। तो ये लो। अरे ये पागल क्या पिएगा खाली चिलिम। अरे देखो तो खाली चिलिम देखकर गालियां देगा। देखो देखो जांच रहा है, देखो 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 अब आएगा मजा। भैया तुम्हारे सर पर आने वाला देखो चिलिम खा लिया ये भी नहीं जानता। ला इलाहा इल्लल्लाह शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। की माफी चाहता हूँ बाबा, मुझे माफ कर दो बाबा, माफ कर दो मुझे। बेटा मजाक मत करो, मजाक सांप तो नहीं लेकिन सांप से भी ज्यादा जहरीली है। जाओ नमाज पढ़ने को जाओ। जी बाबा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी। मालक बघा तुमचे अवधूत बाबा बसलेत। स्वामी महाराज आपल्या घरी चला। घर आमचं घर निराळच आहे। महाराज या भक्ताची आपल्याला विनंती आहे, आपल्या घरी चलावं, या पामराला आपली सेवा करण्याचं भाग्य तरी मिळेल। चुकभूल माफ करा महाराज,
कलेक्टर साहेबांचा अचानक निरोप आला म्हणून तातडीने दप्तरी जावं लागलं. तरी मी माझ्या सेवकालाच ठेवलं होतं आपल्यासोबत. मला बंदी समजतोस की कैदी ताब्यात ठेवतोस ना? हम किसी के ताबेदार नाही. जास्त बोललं तर थोबाड फोडेन. उपरणं दे आठवण म्हणून. चाल महाराज दे. निघ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर. शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः वो देख, शिवाय. वो फकीर बाबा अभी तक वहाँ बैठे हैं. शायद भूखे होंगे यार. हम उन्हें रोटी तो नहीं खिला सकते, हाँ. लेकिन हम उन्हें चोड़प्पा के घर तो ले जा सकते हैं ना. हाँ, ये सही है. और अक्सर चोड़प्पा फकीरों की सेवा करते हैं. हाँ, ये बात तो सही है. अरे लेकिन उनके घर वाले ये नंगा फकीर देख के उनकी घरवाली नाराज तो नहीं होगी? अरे यार, ये काम करते हैं. हाँ. पहले फकीर बाबा की इजाजत लेंगे हाँ. और बाद में चोड़प्पा को ही यहाँ ले आएंगे. हाँ. क्यों, ये ठीक रहेगा कि हाँ, नहीं? सही है. हाँ, हाँ, चलो चलो, चलो चलो, चलो चलो. हाँ, हाँ, अभी पूछिए. हाँ, हाँ. तो पूछना पूछना. बाबा, बाबा, क्या है? बाबा, हम सुबह से देख रहे हैं आपने कुछ खाया नहीं, पिया नहीं. दिल तो बहुत करता है, लेकिन हम आपके लिए कुछ कर नहीं सकते. क्यों? क्योंकि हम लोग मुसलमान हैं और आप हिंदू फकीर. हाँ. तो क्या हुआ? बाबा, हमने सोचा है कि आप चोड़प्पा जी के घर चले तो अच्छा है. हाँ बाबा. क्योंकि वो साधु संत फकीरों को खाना खिलाते हैं. हाँ, अगर आपकी इच्छा हो तो हम उन्हें यहाँ ले आए. ले बाबा. अच्छा, जैसी आपकी मर्जी. बुलाओ बुलाओ. चलो 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 चलो. आय नमः वासुदेवाय नमः. घ्या महाराज, घ्या. घ्या बाबा. अच्छा हुआ कि बाबा खुद मान गए. अरे चोड़प्पा जी, अच्छा हुआ आप यहीं मिल गए. खंडोबा के मंदिर में एक साधु बाबा बैठे. 2-3 दिन से भूखे लगते हैं. अगर आप उन्हें भोजन दें तो बड़ी मेहरबानी होगी. हा चोळप्पा जी. अरे नाही नाही, मेहरबानी कसली. ते तर माझं कर्तव्यच आहे. पण हे साधू महाराज आलेत कुठून? नहीं, वो तो हमें नहीं पता. हाँ. लेकिन वो कोई ऐसे वैसे साधु नहीं लगते. वो तो हमें अल्लाह के फरिश्ते लगते हैं. हाँ हाँ. असं? चला बघूया. हाँ हाँ, चलिए आइए, चलिए आइए, चलिए. आइए. चोड़प्पा जी, आप आपकी आंखों से देखेंगे, आपको पता चलेगा वो कोई आम इंसान नहीं है. हमने हमारी आंखों से देखा. देखिए ना. देखिए, आपको देखिए. देखिए देखिए. आहा, काय हे सुंदर ध्यान. जणू पंढरपूरचा विठोबाच. काय रे जोड्या, आम्ही पंढरपूरचे विठोबा असू नाही तर भिक्षू असू, तुला चांभारचा कोटे कशाला पाहिजेत? घराला घेऊन तुला खायला घालताल. चलाव महाराज, चलाव. यावं महाराज, यावं. आत यावं. या 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 असे या. हे कृष्णप्पा, हसू नकोस. येसू, अगं पाणी आण ग घडाभर. आ घडाभर चालेल का रांजण आणायला सांगू? अगं आई, हे साधू पुरुष आहेत. साधू? तुला बरे सगळे साधू भेटतात. रस्त्यात दिसला साधू घरी आण, दिसला गोसावी घरी आण, त्याची उठ बस कर. अरे पण घरात काय आहे नाही, विटाळ चांडाळ याचा काय विचार करशील का नाही? शिव 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 शिव. अगं आई, येसू, अगं पाणी आणतेस ना? घ्या. किती उशीर. मला 4 हात नाहीयेत, 2च हात आहेत. आणि हे काय तांब्यात? अगं मला चरणाभिषेक करायचा होता. जा
घडाभर पाणी घेऊन ये जा. घडाभर पाणी 2 कोसावर जावं लागतं तेव्हा मिळतं पाणी. नको जीव झालाय अगोदरच आणि तुम्हाला सुचतं चरण अभिषेक. तांब्याभर पाण्याने भागताय का बघा, नाही तर राहू द्या. अगं येसू, हे सत्पुरुष. लग्न झाल्यापासून सत्पुरुषांचे पाय धुवून धुवून दमले आता. बस झालं. असं बोलू नाही येसू. एवढं वाटतं तर कोसभर जाऊन घेऊन या पाणी. मी करते चरण अभिषेक. कोसभर? तारात गंगा असताना? दारात आणि गंगा? पाणी आलं. महाराज, महाराज, अगं बाई, महाराज कुठे? महाराज. अहो महाराज कुठे गेले? कुठे गेले? शोधा ना त्यांना. कुठं गेले महाराज? चूक झाली या भगिनीच्या हात ना. त्यांना शोधा. जा, तुम्ही जाऊन शोधा त्यांना. आम्ही खूप वाईट वागलो त्यांच्याशी. तर काय? देवधाराताला पण मीच कर्मदरी दे. मला त्यांना ओळखता आलं नाही. अहो त्यांना शोधा ना. मी स्वयंपाक करते त्यांच्यासाठी. महाराज, 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 महाराज. महाराज, देवा, महाराज, कुठे येऊन बसला माझा देव. जा कृष्णप्पा, फरशी घेऊन ये, निवडून साफ करा. खबरदार, खबरदार, निवडून हात लावाल तर आम्ही आमच्या मर्जीने ठेवून बसलो. हा, चालते इथून. आम्ही या जगाचे स्वामी आहोत. आम्ही कुठेही जाऊ, कुठेही बसू, तुमचा काय संबंध? हा, चालते इथून. महाराज, मी चुकले. माझ्यावर दया करा. मी ओळखलं नव्हतं तुम्हाला. आता तरी पटली ना ओळख? हो महाराज, पटली ओळख. आता घरी चला. घरी चला. महाराज, तुम्ही गेल्यापासून अन्न गोड लागलं नाही मला. खूप वाईट वाटलं. रात्रभर शोधलं तुम्हाला आणि तुम्ही आत्ता दर्शन देताय मला. एवढा राग धरलात माझ्यावर? महाराज, आम्हा आजाड बालकांना क्षमा करा आणि आधी घरी चला. घरी चला. हे सुद्धा घर चालतंय आम्हाला. काट्या कुट्याचं घर. घराचा काटा नको आम्हाला. महाराज, आता आणखी परीक्षा नका हो घेऊ. तुम्हाला माझ्या या लेकराची शपथ आहे. तुम्ही या जगाचे स्वामी समर्थ आहात म्हणून तुमची ही लेक तुमच्या पुढे भीक मागते. घरी चला. आमच्यासाठी नको, निदान या लेकरासाठी तरी घरी चला. महाराज, चला हो घरी. नाही, नाही. स्वामी समर्था. महाराज, 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 स्वामी थांबा. स्वामी, क्षमा करा महाराज. स्वामी थांबा. स्वामी, महाराज थांबा. ऐका तरी. महाराज, महाराज थांबा. महाराज, महाराज असं करू नका. महाराज, महाराज, स्वामी घरी चला. महाराज, महाराज ऐका. स्वामी, महाराज, स्वामी, महाराज, महाराज थांबा. महाराज, स्वामी थांबा. दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचं झाड. मूळ, मूळ, वडाचं झाड. वड, वड. दादा. महाराज, इथे कुठे बसताय? घरी चलावं. नाही, आता हेच आमचं आसन. दत्तनगर, दत्तनगर. स्वामी समर्था, इथे थांबू नका. घरी चला. आम्ही तुम्हाला इथे एकटे थांबू देणार नाही. मी इथे एकटा नाहीये. हा बघ, हा बघ पाला पाचोळा. पाहिलास?
ह्या पारंब्या, हा ही बघ मुळ मूळ मूळ दत्तानगर. निघा तुम्ही आता. पण निघा जा. स्वामी तुला सांगतो काश्या, त्या चोळप्पाच्या हिरीला महाराजांच्या कृपेने उमाळा फुटला. पाणी आलं पाणी. ए पाणी आलं उकळा फुटला. ए खोट समद खोट. हात चालकी असणार. अरे ही कसली हात चालाकी? अरे हात चालकी नसल मग नजरबंदी असल. गारुडी करतात तसं. साप काढला की फुस. ते नाही नाही नारायणा, त्या अवतारी माणसाचं काम आहे. ए गोऱ्या साहेबाचा शिपाई आहे म्या. समजा पोलीस स्टेशन आपल्याला घाबरतं. इकडली बंदूक तिकडे नाही, तिकडली बंदूक इकडे नाही. अरे हे बुवा आहे ना, पहिल्यांदा असाच चमत्कार दाखवतात. मग माझा दांडा कंबरट्यात पडला ना की नमस्कार करतात. बरं बाबा, ऐकून आहे बाबा. पण ह्यो बुवा जरा यागळाच आहे. अरे माग सोलापूरहून असंच एक बुवा आलत. अरे लंगोटीचा पत्त्याने जगाचा उद्धार करायला निघालेत. अरे हातात भेटलं नाही म्हणून थोडक्यात वाचलं, नाही तर सरळ केलं असतं. करशील बाबा करशील. त्यात काय अवघड आहे? अरे गोऱ्या साहेबाचा शिपाई आपण. चिंतोपंत टोळ त्याच्या नादी लागलं होतं, थोडक्यात वाचलं. चिंतोपंत टोळ? अरे नारायणा, तेच ते. त्यासनी भेटा येतात मधून मधून. खरं सांगतोस? त्याचे हात गुडघ्याच्या खाली आहेत तर लेका मग म्या तुम्हाला सांगतो त्याच्या मागावर राहिलं पाहिजे. अरे बाबा हेर असणार हेर. त्याच्या नादी लागू नका, नाही तर काळ्या पाण्यावर झालं. काळ्या पाण्यावर? मग गोऱ्या साहेबाचा शिपाई आहे म्या. खरं तेच सांगतो. आता गंमत बघा लेकानू. धाड घाल तू पकडतो त्याला की 16 न पडती. आहा जय खंडेराया. बाबा जरा सांभाळून. आता बघच तू. पहिला राजे साहेबांना सावध करतो, नाही तर संस्थान खालचा व्हायचं. 16 न पडती. सरदार इधर आओ, इधर आओ, हमारे साथ खाना खाओ. आओ आओ आओ. आओ आओ आओ, हमारे साथ खाना खाओ. आओ आओ आओ. आता हा संन्यासी त्या यवनाला पानावर बसवून सारं घरदार बाटवणार. यांचं मिला असंच. यांनी करायचं आणि आपण पापाचं धनी व्हायचं. अहो नको. महाराज, आपण एकट्यानेच अन्नग्रहण करावं. एकट्यानं का? बाटाबाट होईल का रे चोळ्या? अन्न हे ब्रह्म आहे. बाटेल ते अन्न नाही आणि संपेल ते पुण्य नाही. आओ रिसालदार, आओ आओ. नहीं बाबा, मैं मुसलमान हूँ, मुझे हक नहीं. हक? किसने माना हक? हमने तो नहीं. हमने तो प्रेम, प्रार्थना, भक्तिभाव, सुंदरता बनाई है. हक, उच्च नीच, भेदभाव सब तुमने बनाए हैं. गाड़ दो उसे. रिसालदार, आम्हाला सगळं समान सारखं आहे. आओ आओ, खा लो इसे. आओ 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 आओ. आओ 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 आओ. हाँ बैठ बैठ, इधर बैठ. अरे बैठ बैठ जा. हाँ बैठ. हाँ हाँ ले. हाँ ले खा. कैसा है? हाँ चोळ्या, आता अन्नाला चव आली बघ. महाराज 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 ऐकावं महाराज, घरी यावं महाराज. महाराज महाराज थांबा महाराज. महाराज ते चोळप्पा बघाव त्या साधू बाबांच्या माग असतात. आता या लंगोटीवाल्या बाबाच्या माग आहे. उगा आपलं गाडी मागणं नळ्याची यात्रा. त्याला याडच आहे देव देवाचं. त्याला कोण काय करणार? एक बातमी आहे बघ. सोलापूरनं एक साधू बाबा गायब झालाय. काहीतरी झंगट आहे बघ. अरे आपलं नारायण शिपाई हुडकतात ना, तो तर नसेल साधू. तो कोण भोंदू बाबा असेल. ह्यो जरा यागळाच आहे. गुडघ्याखाली हात, एवढा उंच, रंग बघ गुलाबाच्या फुलावानी. लेका 24 गावात असा माणूस आहे का? अरे असं गोऱ्यापान कपड्याला बोलून जाऊ नकोस. पहिली खबर सरकारला केली पाहिजे. मियाँ बड़ा अच्छा लगा, पाक लगा. क्यों भाई, क्या हो रहा है? खां साहब, अभी अभी चोड़प्पा बाबा के साथ यहाँ से गए. कौन होगा वो बाबा? तौबा तौबा. अरे पागल जुबान को लगाम दे. गलत मत सोचो. जाओ दर्शन कर लो, माफी मांगो. अरे वो तो अवलिया है. यूं समझो अपने अक्कलकोट का भाग खुल गया.
शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो कल्याण कल्याण कल्याण. तुम्ही मध्ये येऊ नका, तुम्ही मध्ये येऊ नका, चला हट. तुम्ही मध्ये येऊ नका, तुम्ही मध्ये येऊ नका, चला हट. तुम्ही येऊ नका मध्ये, मध्ये येऊ नका, तुम्ही येऊ नका मध्ये. चला हट. मला याने लुबाडलं, मला याने ठार मारलं, मी सुद्धा याला ठार मारणार. सजा देणार मी याला, सजा देणार. वन झाड जाळून टाकणार, सजा देणार मी याला, सजा देणार. सजा देने का हाथ तुझे किसने दिया? जैसी करनी वैसी भरनी. वो अपने किए का प्रायश्चित भुगतेगा ही. चल हट, छोड़ उसे. नहीं, मैं छोड़ूंगा नहीं उसे. छोड़ उसे, छोड़ उसे. मैं कहता हूँ छोड़ उसे. छोड़ का या नहीं? छोड़ छोड़. वो बैल उधर खड़ा है, उसे जाके पकड़. जा, छोड़ छोड़, लगे जा. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. वासुदेवाय. जावई बापू, तुम्हालाही स्वामी सेवेत रुजू करतो, म्हणजे स्वामी कृपेने घराण्याचंही भलं होईल आणि मलाही जरा शेतीच्या कामात लक्ष देता येईल. सासरे बुवा, हा श्रीपाद भट तुम्हाला वचन देतो बघा, स्वामी सेवा नित्य नेमानं करीन, खंड पडू देणार नाही बघा. पण स्वामी महाराज कुठे भेटतील हो? महाराज वटवृक्षाजवळ असतील. हो का? चला. श्रीमंत मालोजी राजे येत आहेत हो. प्रणाम स्वामी, कृपा असावी. तेरा बड़ापन तेरे घर में, तेरे बड़े खानदान से हमें क्या लेना देना है? तेरे जैसे बुतबल के राजे हमने कितने बनाए और कितने तोड़ दिए. जल जा, निकल जा यहाँ से. स्वामी, आमच्याकडून अपराध घडला, क्षमा असावी. बोला, काय सेवा करू आपली? भक्ती असावी, मोठेपणा नसावा. तुझ्या राज्याची किंमत आमच्या लंगोटीची सुद्धा नाही, समजलास? होय स्वामी, आमचं गमावलेलं राज्य आम्हाला परत मिळालं ते केवळ आपल्या कृपेमुळे. तुमच्या डामडौलानं भक्तांना त्रास होत असेल तर तुम्ही हवेत कशाला? निघून जाऊ याचे. स्वामी, असा अपराध पुन्हा घडणार नाही. स्वामी, मनामध्ये एक इच्छा आहे, आपल्या चरणी घालावी म्हणतो. बोल. स्वामी, आमच्या कुटुंबाचे दिवस भरत आलेत, ही तिसरी खेप. यावेळी तरी आम्हाला पुत्र व्हावा ऐसा आशीर्वाद द्यावा. जाओ, तोफ लगाओ, जाओ. आपली कृपा. विंचुरकार. जय महाराज. स्वामींना नित्य शिधा, दरमहा रक्कम आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करा. जशी आज्ञा सरकार. एक विनंती करतो,
बोला. सरकारतर्फे भुजंगांना महाराजांच्या सेवेशी ठेवावं म्हणतो. अलबत. स्वामी, आज्ञा असावी. श्री स्वामी समर्थ. अगं सूनबाई, अगं चोर पकडला. अगं डाळीचं सूप घेऊन महाराजांना बाहेर जाताना बघितलं मी. आवर ग बाई त्यांना. अरे माझ्या कर्मा. चल. खा ग माझी माय, खा 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 ते खा, खा माझी माय, खा 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 खा. घे ग माझी माय, घे घे, खा खा ना, घे. स्वामी, स्वामी हे हो काय करताय? का सतावताय लेकीला? कधी चुलीत पाणी होताय तर कधी सांडामांड करताय. काही चुकलं असेल तर माफ करा, पण अगं मला फार भूक लागली, लवकर जेवायला वाढ. तो चोळा कुठे गेलाय? अहो तुमच्याच साठी शिदोरी घेऊन गेलेत. तुमची भेट झाली नाही? भेट कशी होणार? त्याला अजून रस्ता सापडला नाही. चल वाढ लवकर, माझी माय उपाशी आहे, मी पण उपाशी आहे. चल चल वाढ लवकर, आण लवकर. आणते हा कपिले, आणते बघ. हा कपिले, आणते आणते. हा थांबा माझी माहिती, थांबा. घ्या स्वामी. घे कपिले, घे घे माझी माय, घे. स्वामी हे हो काय? भूक तुम्हाला लागली होती ना, आणि गाईला काय भाकरी चारताय? हे असंच होतं स्वामी, तुम्ही असं वागता आणि माझा जीव रंजीस आणता. थांबा आता, आणखी आणते भाकरी. नको, माझं पोट भरलं, भरलं माझं पोट. गाईचं पोट नाही, माझं पोट काही वेगळं नाही. घ्या, घे माझी माय, घे. याची गंमत झाली आली का नाही? महाराज, राजेसाहेबांनी या ठिकाणी मठी बांधण्याची आज्ञा दिली आहे, तेव्हा आपला आशीर्वाद असावा. आम्हाला कशाला हवा डामडौल? जमीन आमचं अंथरून, आभाळ आमचं पांघरून. जा चालता. महाराज, दया करा आमच्यावर. आम्ही हुकमाचे ताबेदार. मठी बांधूनच माघारी फिरा अशी ताकीद दिली आहे आम्हाला. हराम खरो ना, मारा खुंटी, बांधा मठी. आम्ही चाललो भक्तांच्या पाठी. चला बोरानो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. 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 शिव हर शंकर नमामि शंकर. काय करतोस? काय करतोस? काय काही नाही, फेकून देते. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. शिव हर शंकर. काय कोण उचलणार? शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव. आज सकाळी कुठं होता रे गोपाळदा? मी महाराजांकडे गेलतो. अरे बाबा, महाराजांची सेवा करतो मी. नशीब लागतं गड्या महाराजांची सेवा करायला. हे बघ, डुई मी करतो, दाढी मी करतो, हातापायची नख दुखून मी काढतो. काय सांगू राहू तुम्हाला? हे बघ, एक एक महाराजांचं नख म्हणजे मऊ सार रेशमासारखं. अरे कावळ्या कळीच्या देठासारखं मऊ. खरंच गड्या, नशीबवान आहेस तू. अरे आहेस, नशीबवानच आहे मी. परवाची तुला गंमत सांगतो. माझा तो आपला धोंडून आणा नाही का, तो पळत पळत माझ्याकडे आला. अरे त्याची पोरगी शीख झाली होती, तिच्या पोटात दुखायला लागलं, ताप चढला. मी लगोलग गेलो बघायला. अरे त्या पोरीची नुसती उलगाल उलगाल होत होती. पोटात एवढं दुखत होतं, त्या पोरीचा नुसता आकडा झालता.
बर मग अरे वस्तरीची दारच गेल्यासारखं वाटलं मला, काही सुचना. म्हणलं आता काय करावं. घेतलं महाराजांचं नाव. त्यांची नखं होती माझ्या खिशात. एक नख काढलं, त्याला दिलं, म्हणलं ताईतात घाल आणि तिच्या गळ्यात बांधलं त्यानं. बरं पुढं? अरे गाठ बी बांधून दिली नाही, ताप बी वासारला आणि पोटातलं बी राहिलं. वाकडी झालेली पोरगी ताट उभी राहिली. गोपाळ दादा, अरे माझं पोरग बी लय दिवसापासून आजारी आहे बघ. अरे गुण म्हणून नाही, तू बघ की रे बाबा. अरे काय करायचं, नख सपली की रे बाबा. अरे असं काय करतोस, काय बी कर पर नाही म्हणू नकोस. मग माझे नख काढून देऊ का? उलट रोग नसेल तर रोग उद्भवेल. मग तू असं कर, महाराजांकडे जा आणि नख मागून घे. अरे बाबा गेलो होतो महाराजांकडं, महाराज लय चिडल्यात. काय फेकून मारलं नाही ना? तसं नवर पण लय चिडल्यात. मला एका सेवेकरानं तुझं नाव सांगितलं म्हणून तुझ्याकडे आलो बघ. म्हणून माझ्याकडे आला. मग असं कर, आजपासून दाढीन डुई कोणाकडे करून घेशील? तुझ्याकडं. मग तर झालं. तुला 4-5 पोरं आहे, त्यांना भातरायला इथं आणायची. आणलं. ठीक आहे, माझ्याकडे एक नख आहे, त्यातलं तुला अर्ध देत. अर्ध? हे अर्ध नख तुला गुण याशी काय रे, घे. स्वामी समर्थ. शिव शिव शिव, काय हे आपण काय ऐकले आणि प्रत्यक्ष प्रमाण हे खरंच. अति दीप्तो विखद्यतो न पावकहा, काजवा तो काजवाच. चक्क हाडांच्या ढिगाऱ्यावर. जो स्वतःच अशा हाडांच्या ढिगाऱ्यावर बसलाय तो मला गादी जाजम कसा बसायला देईल? काय याची पात्रता? काय हो, काय झालं? अहो आमचे कलत्र म्हणाले महाराजांच्या चरणी जाऊन आपली गरिबी हटवा. मी ऐकले आणि इथे पाहतो तर हे ध्यान इथे बसलेत हाडांवर. मूर्खा, तू मला शिकवतोस मी कुठे बसायचं ते? मीच बसलोय गरुडावर, ध्रुवावर, कैलासावर मीच बसलोय. पोटावरती हरामखोर मला वेदांत शिकवतायत. माझ्याकडे बघ. क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. मला आपली खूण पटली महाराज, मला क्षमा करा. माझं दारिद्र्य घालवा महाराज, माझं दारिद्र्य घालवा. तू दरिद्री वाटत नाही. तुझ्या धोत्राच्या गाठी मी सोडतो, शेंडीची गाठ आवळतो, तुला श्रीमंत करून टाकतो. ती हाडं घे आणि हो चालता लाग त्याचा. महाराज मी ब्राह्मण, हाडाला कसा स्पर्श करू? ब्राह्मणाला हाड नाहीत, माणूसच आहेस ना. आयुष्याची हाडहड कमी करायची असेल उचलती हाडकं हो चालता. अरे तुझं भाग्य फळफळलं. घे ती हाड आणि निघ. हाड खिळखिळी होई तो कष्ट करायचं, हाच याचा अर्थ. हे बघ, हे घे हाड. अगं बाई, सोन्याचं हाड. अहो चमत्कारच की. खरं तर मी हाडच घेतलं होतं. सोनं? राम 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 राम. मी उगीच शंका घेत राहिलो. हाडाना कसा हात लावू म्हणून मी एकच हाड घेतलं. अहो खरं तर पिशवी भरून हाडं आणायला हवी होती तुम्ही. अहो तरी मी म्हणत होते महाराज देवपुरुष आहेत, पण तुमचा आपला कायमचा कर्म दरिद्रीपणा. अहो बघताय का असं माझ्याकडे? जा आणि पिशवीभर हाडं घेऊन या. पिशवी? अगं पोत दे, पोत मोठ.
महाराज, आपण इथं किती वेळ थांबायचं? महाराज, महाराज, आपण जगताचे स्वामी महाराज, आपण जगताचे स्वामी. अशीच कृपा माझ्यावर राहू दे महाराज, अशीच कृपा राहू दे. असं का म्हणताय? अहो अहो मगाशी हाड नेलं ना, त्याचं सोनं झालं सोनं. अलब भलाब, अलब भलाब, म्हणून आणखीन हाडं राहायला आलोय. आणखीन हवी आहेत तुला? हो हो महाराज, हो महाराज, हो हो. मसंतवटीत जातोस का रे कुत्र्या? हाडासाठी लाल घडतोस? काम करायला हात जळले का तुझे? फुकट गायला पाहिजे हरामखोर. महाराज, महाराज कृपावंत व्हा, महाराज कृपावंत व्हा. या ब्राह्मणावर दया करा महाराज, प्रसाद म्हणून हाडं द्या. प्रसाद म्हणून हाडासाठी एवढा लाचार झालास? अरे कुत्र्याचा तुझ्यात काय फरक आहे? कोण आहे तिकडे? चुकलो महाराज, त्याची हाडं भर पोत्यात. चुकलो, द्या तिकडे फेकून. लोभीपणाच्या औषधानं पोक आले याच्या हाडाला. चुकलो महाराज. अशी कर्म दरिद्री. चोळपाजी, आहो चोळपाजी. हळू, स्वामी महाराज झोपलेत. अहो राजे साहेबांनी बांधलेल्या मठीत श्री स्वामीला वाजत गाजत नेऊन बसवायचंय. तवा राजे साहेबांनी आपणास निरोप दिला. या चोळ्या, पहाटेच्या शुभ मुहूर्तावर मठीत येऊ असं सांग राजांना. शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव. वारुळा तुम्ही योगीराज हा गावा मध्ये आला, रामाच्या पाणी वासुदेव हा जागे तो लोकाला. उठा उठा गावकऱ्यानो चमत्कार झाला, उठा उठा गावकऱ्यानो चमत्कार झाला. स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला, स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला. ही गाया दोन घडीची पोकळ माया नाही कामाची, लय झाली र चैन जीवाची करतू सेवा दिगंबराची. बघी गाया दोन घडीची पोकळ माया नाही कामाची, लय झाली र चैन जीवाची करतू सेवा दिगंबराची. ध्यानी ठेवलं ऐकून घेर माझ्या शब्दाला, ध्यानी ठेवलं ऐकून घेर माझ्या शब्दाला. स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला, स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला. तीन मुखाचा दत्त गुरु बग ब्रह्मा विष्णू महेश हा, जाणून घेई भल्या माणसा वासुदेवाचा संदेश हा. तीन मुखाचा दत्त गुरु बग ब्रह्मा विष्णू महेश हा, जाणून घेई भल्या माणसा वासुदेवाचा संदेश हा. तिन्ही लोकांना दादा दादा तारी आम्हाला, तिन्ही लोकांना दादा दादा तारी आम्हाला. स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला, स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला. देवाच्या नावानं वासुदेवाला दमडा दिला राजू भाऊ, देव कल्याण करी. हा सीता सावित्री आणि नाव होई पोरा बाळाला सुटला बघ जगजगाचं आऊट वाढ माय.
नाथांचा हा नवनाथ, या भक्तांच्या शिरावरती ठेवी वरदाचा हात, आपल्या दारी चालून आला नाथांचा हा नवनाथ, या भक्तांच्या शिरावरती ठेवी वरदाचा हात. बेड्यावाणी करून घोर लाग चरणाला, बेड्यावाणी करून घोर लाग चरणाला, स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला, स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला. दत्त अवतार स्वामी महाराज, हिंदू बळ्याची राखी तुलाज, दत्त अवतार स्वामी महाराज, हिंदू बळ्याची राखी तुलाज. कीर्तीचा डंका जगात वाज, नाव स्वामीच भारीच गाज, कीर्तीचा डंका जगात वाज, नाव स्वामीच भारीच गाज. दत्त गुरुचा रूप साज दहा खंडाला, दत्त गुरुचा रूप साज दहा खंडाला, स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला, स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला. दत्ताच्या नावानं दान पावलं, दान पावलं, भवानीच्या नावानं दान पावलं, 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 दान पावलं. आई ग चालवत नाही. काय रे मेल्या, एकट्या दुकट्या बाईकडे असा टक लावून बघतोस? बाई माणूस कधी बघितलं नाही रे. बघितलं तर, पण तुमच्यासारखं नव्हतं बघितलं. मला सांगा, लंगडताय का तुमची चालच तशी आहे ठुमकदार? थट्टा करतोस रे माझी? हा, अरे ओळख ना पाळक आणि भर दिवसा काळक. तुला माहित आहे मी कोण आहे ते? अरे अख्खं सोलापूर बिचकून आहे मला. अशा किती पागोट्याच्या चिंध्या करून पोत्यारांना घरा सारवलेत मी. हा, सुंदरा म्हणतात मला, सुंदरा. सुंदरा वाटत नाही तुमच्याकडे बघून सुंदरा. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. हे बघ, मला सांग, मला महाराजांकडे दर्शनासाठी जायचंय. बाई, या अक्कलकोटच्या कोणत्या बी गोष्टीचं दर्शन घ्या. अहो, या लाकडाचं घेतलं तरी बी सिद्ध झालं. अहो, महाराजांनी किमया केली, देवच आला आमच्या दारात. समध्या गोष्टी त्यांच्यात एकरूप झाल्या. बघा, जा बघा तुमचं नशीब. येळ लावू नका. येतच जायचंय बघा, पण ह्यो पाय जळतो ना मधीच. लय दुखतोय बघा, लय दुखतोय. पाय दुखतय? होय. अहो, या अक्कलकोटच्या भूमीवर पाय ठेवलात ना, संपलं तुमचं पायाचं दुखणं. जाणे का बघू? होय होय, निघतेच बघा, लवकर लवकर निघते. महाराज, महाराज, तुमची कीर्ती ऐकून आली बघा तुमच्या चरणाशी. महाराज, पाय माझा नासून गेला. खूप औषध केली बघा, पण येईना गुण अजून. महाराज, तुम्हीच माझे तारणहार. महाराज, पाय बरा झाला तर करीन की हो तुमची आयुष्यभर सेवा. सेवा करणार? होय महाराज. खरंच सेवा करणार? होय, खरंच करणार. आणि मग मेवा खाणार. महाराज, पाय बरा झाल्यावरती इथेच राहणार असेल तर बरंच आहे आपल्याला. लहान सहान गोष्टी बघण्यासाठी बाई माणूस सेवेकरी पाहिजेच आहे आपल्याला. खरंच महाराज, कामात कुचराई करणार नाही, निष्ठेने राहीन आपल्या चरणाजवळ. बरी झाली तर इथेच राहीन आपल्या चरणाशी. महाराज, महाराज, मला बरं करा हो महाराज. जीव नको नकोसा झालाय मला. महाराज, तिच्या पायाला गुण येईल असं काही करावं महाराज. जीव नकोसा झालाय. बाहेर गुणी असं काहीतरी काय. हा, चंदन आणि तुळस वाटून पायाला लाव, बरोबर
होईल तुझा पाय, जा बरा होईल, जा जा जा. महाराज टोळ्या सांभाळ, ही उद्या तुझ्या डोक्यावर मेरे वाटेल. स्वामी स्वामी अहो उठा किंवा स्वामी स्वामी अहो भक्तजनांची गर्दी वाढत चालली आहे. उठा की हो, त्यांना दर्शन द्या. उठा म्हणते ना, उठा उठा, काय त्यांना दर्शन द्या की हो. या हे हो काय स्वामी, त्यांना आशीर्वाद नाही दिला की हो. गाणगापुरी दर्शन घडले ते याच यतिवर्यांचे. हेच माझे स्वामी. सद्गुरूंचा शोध आता संपला. स्वामी स्वामी स्वामी. स्वामी स्वामी राया स्वामी स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायका स्वामी सद्गुरु राया. धन्य झालो आज, धन्य झाला हा बाळप्पा. स्वामी राया. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी सारं जीवन आपल्या सेवेतच राहायचं म्हणतोय. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. खंडेराया खंडेराया बुवा, खंडेराया नवसाला पावला. गोरा साहेब वय म्हणलाय. माझ्या देवा खंडेराया, बोलल्या पारमानं स्वानं ठेवल्यात, गोड मानून घे. वा येतो आम्ही. आता पुढला डाव जितला की तोरान. जय खंडेराया. ठेवा की हो, ठेवा. रव्याचे लाडू आणले वाटतं. घ्या की हो स्वामी, घ्या. रुद्राक्षाची माळा दे ना मुझे. पूर्णमिदं पूर्णं पूर्ण काय रे भटजी, तुझा सासरा असा काय रे? आता मला काय माहित हो. त्याचा रुबाब लय वाढलाय की रे. मग तुम्हाला काय म्हणायचंय काय हो? महाराजांची सेवा चोळप्पापेक्षा बाळप्पा मनोभावे करतील. आज्ञाधारी आहेत ते. कोणाबद्दल म्हणालात? बाळप्पा हो. हल्ली इथे येऊन निमूट बसतात की हो. त्यांना सेवा ही दिलीच पाहिजे. अहो आता त्यांना कसली सेवा देणार? आम्ही आहोतच की इथे. तुम्ही गप्पा बसाव. अहो हे बघा आलीच की हो. या 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 बाळप्पा, या या, तुमचीच वाट बघत होतो. या या. महाराज कृपा करा. यात्रा झाली का रे? झाली का रे यात्रा? यात्रा झाली. होय महाराज. महाराज बाळप्पांना सेवा द्यावी म्हणते. काय म्हणता? माणूस प्रामाणिक दिसतो. असं का? प्रामाणिक आहेस तो काय रे? काय म्हणता? महाराजांची सेवा करणार ना? काय सांगू बाई तुम्हाला, अगदी माझ्या मनातलंच बोललात की हो. काही सेवा द्या. हा देह आता महाराजांच्या चरण सेवेसाठीच आहे. रोज हुक्का साफ करा बरं का. आणि सेवाच करायची असेल तर लाज बागू नका हो. बाई मान्य. माझे भाग्य उजळले की हो. ही सेवा नित्य आनंदाने पार पाडेन. महाराजांची कृपा झाली. माझ्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. माझ्या जीवनाचे सार्थक झाले.